बोल भारत माता के जीवन वाचा वाटते. बोल भारत माता के छत्रपती शिवाजी महाराज की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज या निवडणुकीच्या रणांगणात आयोजित या सभेला प्रामुख्याने उपस्थित जे दिनांक 23 नोव्हेंबर 2024 ला रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार होणार आहेत असे आदरणीय राजेंद्रजी मोडक साहेब, एका माणसाच्या कटकारस्थानामुळे, भेकळ वृत्तीमुळे, काळ्या करण्याच्या वृत्तीमुळे एक जी सावित्रीची लेख लोकसभेत जाता जाता राहिली अशी आदरणीय आमच्या वहिनी रश्मिताई बर्वेजी, शालिनीताई देशमुख आमच्या वहिनी, जिल्हा सदस्य आमचे लाडके काका आदरणीय दुधरामजी सव्वालाखे, माझे बंधू स्वप्नीलजी सावंतकर, सभापती पंचायत समिती वानखेडेजी महेश भाऊ, आमचे मामा लक्ष्मणजी उमाळे, आमचे दुसरे मामा शंकरजी चहांदे, मंचावर उपस्थित उपसभापती मॅडम, सगळीच मान्यवर मंडळी, सगळ्यांचे नाव घेत राहिलो तो वेळ खूप जाईल. मोठ्या संख्येने समोर बसलेली आमची वडीलधारी मंडळी, आमच्या माता भगिनी, तरुण मित्रांनो, आताच मामा आमचे लक्ष्मण मामा बोलता बोलता बोलले की आमच्या काँग्रेस पक्षाने हे केलं ते केलं, असं काही करू नका. कारण मुळक साहेब नुसत्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाही आहे, तर मुळक साहेब भाजपचे उमेदवार आहे, प्रहारचे उमेदवार आहे, काँग्रेसचे उमेदवार आहे, शिवसेनेचे उमेदवार आहे, सगळ्याच पक्षाचे उमेदवार आहे, कारण ते अपक्ष उमेदवार आहेत. आणि ठीक आहे, तुमच्या इंजन त्याला धक्का मारत आहे, हे ठीक आहे. आणि ही निवडणूक जी हो घातली आहे याच्यात 2-3च मुद्दे आहेत. त्या 2-3 मुद्द्याच्या भोवताल ही निवडणूक फिरत आहे. एक पहिला मुद्दा आहे भूमिपुत्र. एक भूमिपुत्र 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 हे खूप सुरू आहे नारा, काहीच भेटलं नाही दुसरं सांगायला. भूमिपुत्र भूमिपुत्र हा तर मग चाटो तुम्हाला आता भूमिपुत्र आहे म्हणून. भूमिपुत्र भूमिपुत्र आम्ही कोण आहे? अंतराळातून आलो आम्ही, एलियन्स आहोत म्हणजे आम्ही चायनातून आलो का? दिसतो वाटलंच आफ्रिकेवाले सारखे. काय भूमिपुत्र भूमिपुत्र नाही म्हणजे मुळक साहेब उमरेड वरून आले, तर उमरेड तर तिकडे दुबईमध्ये आहे, नाही पाकिस्तानात आहे. काय काही राहिलं नाही सांगायला. आता आता तेल लावलेला पैलवानाला मैदानात आतापर्यंत असेच येत होते लुटूपुटू कच्चे चेले सगळे, आता तेल लावून उतरलाय पैलवान. आता झाला कार्यक्रम सगळा. दुसरा मुद्दा आमचे आमदार साहेब सांगतात इथून बमन पोट विकास केला, एवढा विकास केला, एवढा विकास केला, एवढा विकास केला का दुधाड्याच्या हनुमानजी जोडून आपल्या चाचेरच्या हनुमानजीच्या मंदिरापासून निघलेला सिमेंट रस्ता झाडेजीच्या राईस मिल पर्यंत याले 20 वर्ष लागले. 20 वर्ष. चाचेर पासून दुधाड्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यात मधात एक पूल येते, पूल 20 वर्ष लागले. 20 एवढा विकास झाला. आम्ही शिल्पकार काय, पांधन रस्त्याचे शिल्पकार. वा रे वा, पांधन रस्ते तुम्ही केले. तुम्ही तर त्या रस्त्यावर मुरुम टाकू टाकू मालांदर केला सगळा. 800च्या जेसीबी मार्केटमध्ये, सरकारी रेट 1200 आणि 4च लोकांचे जेसीबी. पप्प्या, पप्प्याची माय, पप्प्याच्या बाप, आणि नाव सांगायच्या विकास. विकास पांधन रस्ते. पावसाळ्यात पांधन रस्ते खोदत जाते, बाजूच्या मुरुम काढत जाते, टाकत जाते. जेसीबी वाले का कल्याण हो, बस ज्याच्यावर तर झालं. साहेब मी असं म्हणतो, तुम्ही सांगता 1 तास, तुम्ही सांगता मी हा विकास केला, मी हा विकास केला, मी हा केला. मी तुमचा जुना कार्यकर्ता आहे, मला तुमची पिंता आहे. तुम्ही आता काम करू करू बहुत थकले असेल. 5 वर्ष आराम करा जरा, आरामही करा. 5 वर्ष काही फरक पडते का? 5 वर्ष थांबून जा. जसं 5 वर्ष तुम्ही थांबले, रेड्डी साहेबांना लोकांनी निवडून पाठवलं 2014 मध्ये. त्यांनी तर कामं केले ना. ते का स्वेटर विनत होते का तिकडे सभागृहात बसल्या बसल्या? तेही कामच करतो ते 5 वर्ष.
आता एक वेळा मुळक साहेबाली करू द्या ना, का फरक पडते? मी थांबलो ना, मी इथं थांबलो लढता लढता. आता यायचे ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतले पोट्टे 40 पैशाची पोस्टवाले, त्याला फेसबुकवर कुत्रही विचारत नाही. आता ते सांगते रमेश कारंबोरेनं उमेदवारी अर्ज मागं घेतली कारण की मुळक साहेबांना एवढे करोड दिले, तेवढे करोड दिले ना, येऊन जा तुला देऊन दे थोडेसे, एवढे करोड दिले, तेवढे करोड दिले, हे पैसे दिले म्हणून उमेदवारी अर्ज मागं घेतला. चालू यायच्या पोस्ट, दिवसभर पोस्ट, हा व्हिडिओ टाकतील, तो व्हिडिओ टाकतील, हे टाकतील. अरे तुम्हाला किती पैसे दिले याची जर चिंता वाटत असेल तर मीच सांगतो ना तुम्हाला, 23 तारखेला वाटतं बा, किती दिवस राहिले, 23 तारखेपर्यंत थांबून जा. 23 तारखेला जेव्हा राजेंद्र मुळक साहेबांची विजयी रॅली निघणार आहे आणि त्याची जेव्हा सभा रामटेकच्या गांधी चौकात होईल तेव्हा हा रमेश कारामोरे सांगल, हा रमेश कारामोरे किती रुपये मुळक साहेबांना मला दिले म्हणून. थांबा ना जरा 23 तारखेपर्यंत. तुम्हाला पाहिजे असेल तर चिठ्ठ्या पाठवून द्या, तुमचे नाव लिहून ठेवून देतो लाभार्थ्यामध्ये. आम्ही तिथून सांगणार किती रुपये दिले म्हणून. अत्यंत चांगला माहोल आहे. मी साहेबांसोबत 3 दिवसापासून फिरतोय, काहीच मुद्दा नाही आहे, खूप सुंदर माहोल आहे. एक रमेश कारामोरे धुणं सुरू आहे, असं झालं तसं झालं. अरे आम्ही हिंदू उदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत जन्माला आलेले शिवसैनिक आहे. धनुष्यबाण गोंदलाय हातावर, धनुष्यबाण. बाळासाहेबांच्या बोधचिन्ह वाघ होतं. आम्ही वाघाला मानणारे लोक आहे. आम्ही एक पाऊल मागवलं आहे और शेर जब एक कदम पीछे आता है ना तो आगे वाले की शिकार करने के लिए आता है, ध्यान में रखना. हम एक कदम पीछे आए. अत्यंत सुंदर वातावरण आहे. गावागावात स्वागत होत आहे. गावागावामध्ये मी पाहतोय की चिन्ह नवीन भेटलाय, बॅट लोकांसाठी जरी नवीन असलं तर घराघरापर्यंत पोहोचलाय. माझ्या माता भगिनी बॅटची रांगोळी काढतायत, बॅटची रांगोळी काढतायत. अनेक गावात मी पाहिलं. आता ते ओवाळण्या करतात तर ते पैसे द्यायचे काम माझ्याकडे दिलेलं आहे. कारण आरती खाली राहू नये. आणि असंत सुंदर चांगलं चित्र आहे. आणि एवढ्या चांगल्या चित्रामध्ये हे चित्र का निर्माण झालं? आमदार साहेब, माझा तुम्हाला एकच सवाल आहे. तुम्ही आज आरामात चिंता केली पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे, थोडस विचार केलं पाहिजे का मुळक साहेबांना एवढा प्रतिसाद का भेटत आहे, का भेटत आहे हा विचार तुम्ही केला पाहिजे. कारण लोक तुमच्यावर चिडली आहेत. तुम्ही काही फर्स्ट टाइम आमदार नाही आहे, तुम्ही 4दा आमदार राहिले आहे. तुम्हाला एवढा तर अंदाज असेल, रमेश कारामोरे एकचदा विधानसभा लढला, त्याला अंदाज येऊन गेला विधानसभेचा का कसा अंदाज आहे ना, का रुख आहे विधानसभेचा. आम्ही तर हवा पाहून दिवा मांडणारे लोक आहोत, आम्हाला समजते सगळं. आणि म्हणून तुम्ही हा विचार केला पाहिजे. तुम्ही अपयशी ठरले आमदार साहेब. तुम्ही जे काम केले म्हणून सांगताना तुम्ही स्वतःच्या मनाला समजवता, प्रचार करता, इथपर्यंत ठीक आहे. पण जनतेला तो विकास मान्य नाही. जनतेला वाटत नाही का हा विकास झालाय. नुसते रस्ते, नाले, सिमेंटचे रस्ते, लाईट लावणं याला विकास म्हणत नाही. हे तर आमचे ग्रामपंचायत वाली करू शकते, जिल्हा परिषद पंचायत समिती वाली करू शकते. मात्र ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने न्याय पाहिजे होता, शेतकऱ्याची ठोस भूमिका तुम्ही मांडू शकले नाही. ज्या पद्धतीनं बेरोजगारांना रोजगार पाहिजे होता, तुम्ही रोजगारासाठी काही करू शकले नाही. आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार आहे. सूर्यलक्ष्मी असेल, अल्ट्राटेक असेल, एनटीपीसी असेल, जेव्हा जेव्हा या भागात कामगारांचे आंदोलन झाले, साहेब तुम्ही पाठ दाखवली आहे, पाठ आंदोलनाला पाठ दाखवली आहे. कामगारांचा थेट आरोप तुमच्यावर आहे का तुमची सगळी सेटिंग कंपन्यावाल्याशी आहे. आमच्या भागातला कामगार मेला तरी चालल, आम्हाला त्याच्याशी काही घेणदेण नाही आहे, अशी तुमची भूमिका आहे. म्हणून लोक तुमचा विरोध करतायत. तुमच्या काही चेहऱ्याचा विरोध करत नाही, सुंदरच आहे तो. लोक कामाच्या विरोध, कारण लोकांना काम करणारा माणूस पाहिजे, लोकांना काम करणारा हक्काचा माणूस पाहिजे. तुम्ही मुळक साहेबांच्या बद्दल बोलता, तुम्ही दुसरं काहीच बोलत नाही. तुम्ही फक्त बाहेरचे आहे म्हणून सांगता. आम्ही सांगितलं जे सांगायचे होतं ते सांगितलं. फक्त 5 वर्ष आपण मुळक साहेबांना देऊ. मी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण मला असं जेव्हा निवडणुकीचे चित्र मी जेव्हा पूर्ण पाहिलं विधानसभेच्या निवडणुकीचं, मी काही लढासाठी लढणारा कार्यकर्ता नाहीये. कारण की माझ्या घरी काही 100-200 एकर शेती नाही का लढत जा ना विकत जा डेडूपंका घरचा. जेव्हा आम्ही सगळं चित्र पाहिलं, महाविकास आघाडी झाली होती. आपण लोकसभेला सामोरे गेलो महाविकास आघाडी म्हणून. विधानसभेला जेव्हा थेट चित्र निर्माण होतं, आम्ही तर बाहेरचे होतो प्रहारवाले, आम्ही तर आतमध्ये पण नव्हतो. पण आम्ही जेव्हा चित्र पाहिलं, आम्हाला असं वाटलं का महाविकास आघाडीकडून स्ट्रॉंग दावेदार म्हणून मुळक साहेब आहेत, काँग्रेसला तिची सीट सुटेल आणि ते लढतील आणि एक चांगली लढत तिथे होईल आणि एक लढत होऊन चांगला माणूस लोक निवडतील, असं आम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा विचित्रच घडलं. ज्याची अपेक्षा नव्हती ते उद्धव ठाकरे गटाला सीट सुटली. विशाल भाऊ बरबटे सुद्धा आमचे बंधूच आहे, ते काही वाईट थोडी आहे, तेही चांगलेच आहे. पण राजकारणात नुसता पैसा आणि नुसता थोड्याशा कालावधीमुळे होत नसते, त्याला एक वेळ लागते. आम्हाला सुद्धा 25 वर्ष झाली राजकारणात. सगळं झालं. जेव्हा सीट सुटली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटली.
विशाल भाऊंना तिकीट भेटली, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, इकडून जयस्वाल साहेबांनी अर्ज केला, इकडून प्रहारकडून मी केला, दोनच इकडून मुळक साहेबांनी केला. आणि जेव्हा आम्हाला असं वाटलं हे जेवढं चित्र पाहिलं, हे जयस्वाल साहेबांना केली मॅच फिक्सिंग आहे निवडणुकीची, असं आमच्या जेव्हा लक्षात आलं का हा सगळा फिक्सिंग कार्यक्रम आहे, जाणून बुजून सोपा कॅन्डिडेट द्यायचा आणि निवडणूक जिंकून याची, हे जेव्हा चित्र दिसलं तेव्हा मुळक साहेबांनी उभं राहावं असं भाजपच्या लोकांनी सांगितलं, काँग्रेस तर त्याच्या मागं ताकदीनं आहेत, राष्ट्रवादीनं सांगितलं, शिवसेनेतल्या उद्धव ठाकरे गटाच्याही जे सुज्ञ कार्यकर्ते असतील, सुज्ञ ज्यांना कळते राजकारण कळते, त्यांनी सुद्धा सांगितलं. मग आमच्यात प्रश्न राहिला होता का प्रहारचा कसं करायचा बा, उमेदवाराचा फॉर्म भरलाय. तर जेव्हा आम्ही असा विचार केला की मला मागच्या निवडणुकीमध्ये 25,000 लोकांनी मतदान केलं होतं, या निवडणुकीला जर मी उभा झालो आणि 30-35,000 लोकांनी जर मतदान केलं तर माझे लोक साधेपणानं मला मतदान करतील, पण दुर्दैवानं ते मत मला न जाता इनडायरेक्टली आशिष जयस्वाल यांना जाईल, इनडायरेक्टली आशिष जयस्वाल यांना जाईल. त्याच्यामुळे काही व्होट मुळक साहेब घेतील, काही मत मी घेतील. मुळक साहेब जास्त मतं घेतील, दारुगुळा जास्त असल्यामुळं, मी बीपीएल असल्यामुळं त्याच्यापेक्षा थोडेसे कमी घेईल, पण इनडायरेक्टली फायदा कोणाचा होईल, आशिष जयस्वाल साहेबांचा होईल. आणि लोकांना, जे मतदारसंघातल्या लोकांना परिवर्तन पाहिजे आहे ते परिवर्तन होणार नाही आणि त्याचा कलंक माझ्या माथावर लागेल. तो कलंक मला लागू द्यायचा नव्हता, तो कलंक मला लागू द्यायचा नव्हता. म्हणून एक पाऊल मी माघार घेतली. माझ्या सगळ्या घरच्या लोकांना दुःख झालं, आज मी सहन करतोय टीका, पण मला 23 तारखेला आनंद होईल, टीकेतून सगळ्याला उत्तर पण भेटून जाईल की ज्या दिवशी मुळक साहेबांचा विजय होईल. का असले पाहिजे मुळक साहेब, आमदार झाल्यावर बनतील ना, आम्ही तर मंत्रीच माणूस आणला डायरेक्ट आमदार बनवासाठी, डायरेक्ट मंत्रीच माणूस आणला ना आमदार बनवासाठी. हे तर आमच्या राजकारण आले ना किडे माकोडे समजते, विवेक शून्य, अक्कल शून्य राजकारणी आहे म्हणतात. घ्या आता अनुभवी, आम्ही अक्कल शून्य येतो. 15 वर्षाचे आमदार, मंत्री, पालकमंत्री, 6 खात्याचे राज्यमंत्री, अजून का पाहिजे, घ्या आता निपटून. तुम्ही तेल लावलेले पैलवान आहे तर आम्ही डबल तेल लावलेले पैलवान समोर आणले. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, वहिनी सुद्धा बोलणार आहेत, मुळक साहेब सुद्धा बोलणार आहेत. मी आशिष जयस्वाल साहेबांना विनंती करतो की अशी कोणत्या, आपण स्वतःला हुशार समजतो इथपर्यंत ठीक आहे, पण दुसऱ्याला येडं गबाडं समजू नये की सगळी अक्कल मलाच आहे आणि दुसऱ्याला काही समजत नाही, हा तुमचा भ्रम चुकीचा आहे. रेड्डी साहेबांना जनतेने संधी दिली, रेड्डी साहेबांनी 5 वर्ष काम केलं, खरंच चांगलं काम केलं. आम्ही रेड्डी साहेबांचा सन्मानच करतो. रमेश कारामर कधी माणसाचा विरोध करत नाही, स्वभावाचा विरोध करते. चांगलं काम केलं. पण आशिष जयस्वाल साहेब, तुम्हाला हे मान्य करावं लागेल, रेड्डी साहेब साऊथ इंडियन होते, दक्षिण भारतीय होते, त्यांच्या बोलण्याचा थोडासा प्रॉब्लेम होता, त्याच्या मनात चांगलं होतं, मनाने साफ आहेत ते, पण त्यांना बोलताना थोडासा त्रास व्हायचा, ते रफ बोलायचे थोडेसे. तर जयस्वाल साहेब, तुम्ही एवढं भांडवल केलं त्या गोष्टीचं, एवढं कटकारस्थान त्या रेड्डी साहेबाच्या विरोधात तुम्ही केले, त्याला एवढं जनतेत बदनाम करून टाकलं, एवढं बदनाम केलं की अखेर त्यांना माजी आमदार म्हणावं लागलं. माजी आमदार तुम्ही तेव्हा केली ते चांगलं होतं, तुम्ही बगावत केली, युतीसोबत बगावत केली, रेड्डी साहेबांना तिकीट भेटली होती, तुम्ही रेड्डी साहेबाच्या पाठीत खंजीर खुपसून अपक्ष उभे राहिले, निवडून आले, त्याला बदनाम करून. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला आमची जी बॅट आहे, चुनाव चिन्ह माझं बॅट आहे, मी मुळक साहेबांना 20 तारखेपर्यंत दिली आहे वापरासाठी, 20 तारखेपर्यंत. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आणि अशी हलकी पलकी विनंती नाही, जबरदस्त वातावरण आहे. सगळ्यांना शपथ आहे माझी, सगळ्यांना दोन्ही हात वरत करायचे आहे. करणार हात की नाही करणार आहेत? तुमची इच्छा नाही का उभे राहण्यावाल्याची? सगळ्यांना माझी विनंती आहे, ही परिवर्तनाची लढाई आहे, एकदा परिवर्तन झालंच पाहिजे. मागच्या 20 वर्षापासून आपण ज्या माणसाला आमदार बनवून निवडून पाठवलं त्यांच्याशी आमचं काही वैर नाहीये, आमची काही दुश्मनी नाहीये, पण मतदारसंघात परिवर्तन पाहिजे आहे. पण एकदा मुळक साहेबाच्या मागे आपण ताकदीने उभं राहावं आणि बॅट या चिन्हासमोरची बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं अशी विनंती करतो. धन्यवाद.